नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैशाली कर्णेवार कोस्केवार या ई तासिकेमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. तर आपलं पहिलं प्रकरण 1991 नंतरचे जग, त्यातला उपघटक दहशतवाद आज आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, दहशतवाद हा शब्द आधुनिक काळामध्ये आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो. तर दहशतवाद ही संकल्पना आहे की दहशतवाद ही समस्या आहे, हा एक वेगळाच विचार या ठिकाणी आपल्या मनामध्ये येतो. तर दहशतवाद ही एक प्रमुख समस्याही बनलेली आहे आणि ती एक संकल्पना सुद्धा आहे. तर ही दहशतवादाची संकल्पना आणि समस्या आपल्याला या उपघटकातून समजावून घ्यावयाची आहे. तर दहशत या शब्दावरून आपल्या लक्षात येईल की दहशतवाद म्हणजे काय असेल. दहशत म्हणजे काय? एकाला मारा आणि 10 जणांना भीती घाला. जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हा सरांनी एखाद्या विद्यार्थ्याला छडीनं जोरात मारलं की अख्खा वर्गच्या वर्ग शांत व्हायचा. तशी भीती या ठिकाणी हे दहशतवादी आपला हेतू साध्य करण्यासाठी बॉम्बस्फोट म्हणा किंवा अजून कुठले सार्वजनिक ठिकाणी असे हल्ले केले जातात, त्याला दहशतवादी हल्ले असे म्हणतात. तर दहशत हा शब्द टेरेर किंवा डी टेरेर या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे. टेरर म्हणजे थरकाप किंवा घाबरविणे असा अर्थ होतो. तर दहशतवाद म्हणजे काय? समाजात भीती निर्माण करून राजकीय, धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय, असा अर्थ आपल्याला दहशतवादाचा सांगता येईल. त्यानंतर काही विचारवंतांच्या व्याख्या आहेत. त्यामध्ये जेनकिन या विचारवंतानं म्हटलेलं आहे, जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हिंसेची धमकी किंवा हिंसात्मक कृती करणे म्हणजे दहशतवाद होय. त्यानंतर जॉन क्रेटअप असं म्हणतो की राजकीय हेतू साध्य करण्यासाठी समाजाच्या विशिष्ट भागात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक वर्तणूक म्हणजे दहशतवाद होय. तर दहशतवाद्यांच्या संघटना असतात, गटाने ते काम करत असतात आणि कुठल्याही प्रकारचा हेतू साध्य करण्यासाठी हे दहशतवादी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये हिंसात्मक कृती करतात आणि आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर सर्वसामान्यपणे दहशतवाद हा शब्द बळाचा, शक्तीचा, दहशतीचा वापर, दहशत किंवा भीती निर्माण करणे किंवा एखादे राजकीय साध्य निश्चित करून घेणे या अर्थाने वापरला जातो. तर दहशतवाद म्हणजे अशी राजकीय हिंसा जी जाणीवपूर्वक तेथील नागरिकांना लक्ष्य करते. दहशती मागचा हेतू असा असतो की एकाला मारा आणि 10,000 भीती घाला. दैनंदिन शांततेचा भंग करणे हा त्यांचा हेतू असतो. दहशतवाद्यांकडून सामान्यपणे रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, हॉटेल्स, बस स्टँड इत्यादी सार्वजनिक जागांना लक्ष्य केली जाते, ज्यांना सोपी लक्ष्ये असं म्हणता येईल. ते त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हिंसाचार पसरवितात. या मागण्या राजकीय, आर्थिक किंवा विचारसरणीवर आधारित असतात. निवडणुकांमध्ये अथवा राजकीय कृतीमध्ये सहभागी होण्यावर त्यांचा विश्वास नसतो, म्हणजे दहशतवादी संघटना या निवडणुका लढवीत नाहीत. त्यांच्या कृती नेहमीच पूर्वनियोजित असतात. या कृतीद्वारा ते सरकारपर्यंत आपला संदेश पोहोचवतात. दहशतवाद्यांकडून विमान किंवा बस अपहरण, नेत्यांच्या हत्या, श्रद्धास्थाने, संसद यावर हल्ला, आत्मघातकी हल्ले, वर्दळीच्या ठिकाणी बॉम्ब वर्षाव
इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो. गेल्या दशकापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. म्हणजेच 1991 नंतरचं जग जे आपण अभ्यासत आहोत, त्या 1991 नंतर या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. कुठल्याही एका देशापुरता हा प्रश्न मर्यादित राहिलेला नाही. उदाहरणार्थ भारतामध्ये 2008चा हल्ला, 26/11/2008चा हल्ला, दहशतवादी हल्ला झालेला होता हॉटेल ताजवर. तसेच अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये सुद्धा, न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर सुद्धा असाच हल्ला, दहशतवादी हल्ला झालेला होता आणि हजारो लोक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले होते. म्हणजे महासत्ता असलेलं राष्ट्र सुद्धा या ठिकाणी या दहशतवादापासून लांब राहिलेलं नाही. तर आंतरराष्ट्रीय असं स्वरूप या दहशतवादाला प्राप्त झालेलं आहे. तर दहशतवादाची वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. कोणकोणती कारणे आहेत? आता कायदेशीर हक्क नाकारणे, जेव्हा हक्कांचं उल्लंघन होते, हक्कांची पायमल्ली होते, त्यावेळी सुद्धा दहशतवाद केला जातो. दारिद्र्य ही समस्या आहे, आर्थिक अन्याय आहे, फुटून निघण्याची मागणी आहे, स्वतंत्र होण्याची मागणी आहे, नैराश्य आहे, निवारण न झालेल्या तक्रारी आहेत, मूलतत्ववाद आहे. तर दारिद्र्य आणि निरक्षरता या दोन महत्वपूर्ण समस्या आपल्याला दिसून येतात आणि तरुण वर्ग यामुळे दहशतवादाकडे आकर्षित झालेला आपल्याला दिसून येतो. तर आता मुंबईमध्ये झालेला जो हल्ला होता हॉटेल ताजवरचा, तर या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण होता? अजमल कसाब. आणि त्याचं वय जेमतेम 20 ते 25 वर्षाचं वय होतं त्याचं. पाकिस्तानातून हा हल्ला झालेला होता आणि त्यानं हा हल्ला घडवून आणलेला होता. म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे की हे जे दहशतवाद आहे, तर या दहशतवादी समस्येकडे तरुण वर्ग आकर्षित झालेला आपल्याला दिसून येतो. तर अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला आणि भारतातला हॉटेल ताजवरचा हल्ला हे सर्वात मोठे दहशतवादी हल्ले आहेत. तर दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त सामना भारतातील पंजाब, जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व राज्यांना सातत्याने करावा लागतो. कारण पंजाब भारताची सीमा आहे, जम्मू काश्मीर सुद्धा पाक व्याप्त आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच असुरक्षिततेची भावना तिथल्या लोकांमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दहशतवादाचे दोन दृष्टिकोन या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा आधुनिक दृष्टिकोन. तर पारंपरिक दहशतवाद हा मुख्यतः सरकारी संस्थांना लक्ष्य करत असे. दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकसमूहांच्या हक्कासाठी लढत असत. दहशतवादी कारवायांचा अनेकदा अलगतावादी चळवळीशी संबंध येतो. तर हा झाला पारंपरिक दहशतवाद. त्यानंतर आहे आधुनिक दहशतवाद. आधुनिक दहशतवाद अनेक पातळ्यांवर वेगळा ठरतो. आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट लोकसमूहासाठी लढत नाहीत. दहशतवादी संघटना अमूर्त स्वरूपाच्या धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात. त्यांचा लढा अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येय साध्य करण्यासाठी असतो. त्यासाठी वैश्विक पातळीवर योजना राबवल्या जातात. तर हे झाले दहशतवादाचे दोन दृष्टिकोन.
तर 1972 साली म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आधुनिक दहशतवादाचे पहिले उदाहरण म्हणता येईल. तर 1972 ला हा हल्ला झाला आणि त्याला धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेला हा हल्ला होता असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर त्याच्याशीच साधर्म्य असलेले हल्ले अनेक झालेले आहेत. 9/11च्या अमेरिकेच्या हल्ल्यानंतर त्याच्याशी साधर्म्य असलेले हल्ले म्हणजेच इंडोनेशियातल्या बाली या ठिकाणी 2002 साली हल्ला झाला. त्यानंतर माद्रिद या ठिकाणी 2004 साली हल्ला झाला. त्यानंतर लंडन या ठिकाणी 2005 साली हल्ला झाला आणि भारतामध्ये मुंबई या ठिकाणी 26/11/2008 साली हल्ला घडवून आणला आहे. तर हे झाले दहशतवादी हल्ले. तर या ठिकाणी अमेरिकेवर झालेला जो हल्ला आहे तो हल्ला अफगाणिस्तानच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने घडवून आणलेला होता आणि त्याचा प्रमुख ओसामा बिन लादेन याच्या विरुद्ध या दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात अमेरिकेने प्रथम इराकवर हल्ला करून सद्दाम हुसेनचे वर्चस्व संपुष्टात आणले. तसेच अफगाणिस्तानातील तालिबानची राजवट नामशेष करण्यात यश मिळवले. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी मोठी व्यूहरचना केलेली होती. तर अशा पद्धतीनं दहशतवाद ही एक आधुनिक काळातली सर्वात महत्त्वपूर्ण समस्या पण बनलेली आहे आणि राज्यशास्त्रामध्ये तिला दहशतवाद ही एक संकल्पना असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर विविध देशातील दहशतवादी संघटना कोणकोणत्या आहेत? कारण दहशतवाद हा काही एक दोघांनी होत नसतो, तर त्यासाठी समूहाने लोक एकत्र येतात आणि दहशतवादी हल्ले करतात. तर प्रत्येक देशामध्ये अशा दहशतवादी संघटना आहेत आणि त्या संघटना हे हल्ले पूर्वनियोजित कट करून हे हल्ले घडवून आणतात. आता भारतामध्ये ज्या काही दहशतवादी संघटना आहेत त्या सगळ्या दहशतवादी ते सगळे कुठले आहेत? तर पाकिस्तान मधले आहेत. पाकिस्तान मधून त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या सांगण्यावरून भारतामध्ये अशा घटना घडल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दहशतवाद यावरची चर्चा, या चर्चेवरून दहशतवाद म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. तर नमस्कार, धन्यवाद आणि घरी राहा आणि सुरक्षित राहा.